की बाळा रे, तुला नुसतं पुण्यातच नाही थांबायचं, नुसतं शाळेतच फर्स्ट नाही यायचं, तुला इथल्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन थांबायचं नाही, तर तुला इथं चांगलं शिक्षण घेऊन अजून दर्जेदार चांगलं शिक्षण तुला परदेशात जाऊन घ्यायचंय, तुला तुझं करिअर करायचंय. हे सगळे जे आज तुझ्या सोबत नाहीत, उद्या तुझ्या पाठीमागे कुठे लांब असतील तुला कळणार पण नाही, तुला पुढे जायचंय. ते ऐकून मी शांत स्तब्ध झालो. 10 मिनिट थांबलो आणि मला हे सगळं आपली मुलं नेहमी कस्टडीकडे पाठवली किंवा वेळ घालवत बसलो आणि त्यांची मुलं स्टडीत राहिली. कधीच नेत्याचं किंवा मोठ्यांचं पोरग भांडायला, लढायला किंवा संघर्ष करायला येत नाही. तुमच्या आमच्या सारखे आपल्याच विरोधात, आपल्यांच्याच विरोधात बोलतात, भांडतात, गोंधळ घालतात. आपली पोरं कस्टडीत असतात आणि त्यांची मुलं स्टडीत असतात. मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. आता काहीच वेळापूर्वी सोसायटीमध्ये अचानक येत असताना मला देशपांडे काकू त्यांच्या मुलाशी बोलताना दिसल्या. त्यांचा खरं तर प्रद्युम्न इतका रडत होता की तो म्हणायचा, आई माझ्यासोबत कोणच खेळायला नाहीये ग, मी कसा एकटाच खेळू, माझे कोणीही मित्र नाहीयेत आता माझ्यासोबत खेळायला. आणि तो जोर जोरात ओरडत होता. तशा देशपांडे काकू त्या मुलाला फार विनवत होत्या, समजून सांगत होत्या. आणि मग तुमच्या माझ्यासारखे येणारे जाणारे आपले सोसायटीतले ओळखीचे असतात म्हणून आपण, कारण ते शेजारचे आहेत आणि बाहेर आपण कुठं जरी फिरत असलो तरी शेजारचे विशेष आपण लक्ष देतो, कारण ते ओळखीचे असतात म्हणून. मी थोडं बाजूला गेलो आणि थांबलो. मी ते काकू त्याच्या मुलांना, म्हणजे त्यांचा जो प्रद्युम्न आहे त्याला ते अत्यंत नाजूक भाषेत, मोजक्या भाषेत सांगत होत्या की अरे बाळा, ते कुठं आहेत, ते कुठं गेलेत. तर मग प्रद्युम्न सांगू लागला की तो बबन आहे ना, तो असेल, तो दत्त्या असेल, तो प्रसाद असेल, तो पिंट्या असेल, तो छोटे असेल, किंवा आपल्याकडे रोज येणाऱ्या मने असेल किंवा देवे असेल, जे कुणी आहेत ते सगळे आता निवडणुका सुरू आहेत ना, तर ते प्रचाराला गेलेले आहेत. अरे पण तू प्रद्युम्न मोठ्यांची नावं कशाला सांगतोय, तू तुझे मित्र नाही म्हणे, मी त्यांच्यासोबतच खेळतो, कारण मला दुसरं म्हणजे असं त्यांच्या ग्रुपमध्ये कुणीच घेत नाही. म्हणजे प्रद्युम्नच्या आईला कळालं की त्याला काय अपेक्षित आहे आणि त्याचं दुःख काय होतं की जेवढे आपले मित्र आहेत ते सगळे इकडं तिकडं नेत्याच्या मागे झेंडे घेऊन प्रचाराला गेलेले आहेत. त्याची आई त्याच्यावर तेवढंच बोलून थांबली नाही. ती पुढे म्हणाली, बाळा ते गेलेत ना, जाऊ दे. त्याचे आई वडील किंवा त्यांचं घरातल्या कुणाचंही लक्ष त्यांच्या मुलावर नसेल, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मुळात आपल्याला अशा भानगडीत पडायचंच नाही. तो जो थोडा थोडा रडत होता तो अचानक थांबला. तो आई जे सांगत होती त्याच्याकडे लक्ष देऊ लागला. ती म्हणली, बाळा तुला अभ्यास करायचा आहे, तू चल घरी. आणि मग बोलत बोलत ती त्या मुलाला घेऊन पुढे चालत होती आणि मी 4 पावलं तिच्या मागे हळूहळू चालत होतो की ती आपल्या मुलाला काय शिकवते. देशपांडे काकू सुद्धा हुशार आहेत किंवा ते जॉब करतात. मुलाकडे कमी अधिक प्रमाणात दुर्लक्ष होत असेल कामाच्या निमित्तानं, पण त्यांचे मिस्टर असतील किंवा घरातलं कुणी ना कुणीतरी, पण शेवटी आई वडिलांचं प्रेम ते आई वडिलांचंच असतं. आणि खास करून आईचं. आई त्याला मार्मिक बोलू लागली. ज्यावेळेस आम्ही लिफ्टमध्ये आलो, मी फक्त ऐकत होतो. तर ती
आई त्या मुलाला म्हणते, बाळा तुला अभ्यास करायचा आहे, तू फक्त अभ्यास कर, तुला मोठं व्हायचंय, तुला अमेरिकेत जायचंय, तुला उच्च शिक्षण घ्यायचंय, आणि मग तू जर हे सगळं प्रचारात जाणं किंवा कुठल्या नेत्याच्या मागे जाणं, काल परवा पण नवरात्र होती, ते कसे गाणे मोठे करून आवाज नाचत होते, आहेत का त्यांना काही संस्कार, इथपर्यंत ते सगळे गेले होते. गणपती सुद्धा तुला म्हणत होते की त्यांच्यासोबत ढोल वाजवायला जाऊ नको. तू एक दिवस का असेना गेला, तुझा किती वेळ गेला बाळा? तो म्हणला, हो माझा तो दिवस पण गेला, आणि दुसऱ्या दिवशी खूप हात दुखू लागले, कंबर दुखू लागली, पाय दुखू लागले ढोलच्या प्रॅक्टिसला. त्याच्यामुळं आई मी नाही जाणार याच्यानंतर, कारण खूप त्रास होतो शरीराला. प्रद्युम्न जसा बोलला तशी आई लगेच म्हणाली, मी सांगते तुला, तुझं संपूर्ण लक्ष तू अभ्यासावर दे. आणि प्रद्युम्न आईचं ऐकू लागला. मी म्हटलं, बघा आपल्या मुलांना आपण काय सांगतो किंवा आपण स्वतः काय करतो आणि हे त्यांच्या लेकरांना काय सांगतात, पण नेहमी त्या प्रद्युम्नपेक्षा आपली पोरं हे नेहमी शाळेमध्ये वर्गामध्ये जास्त मार्क्स घेतात. पण आपण त्या बाबतीमध्ये त्यांना तसं जे द्यायला पाहिजे ते कदाचित देत नाही. देशपांडे काकूंचं घर आलं म्हणून लिफ्ट थांबली, त्या आतमध्ये गेल्या, प्रद्युम्नला पण घेऊन गेल्या. पण त्यांनी जे काही 2-4 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की बाळा रे, तुला नुसतं पुण्यातच नाही थांबायचं, नुसतं शाळेतच फर्स्ट नाही यायचं, तुला इथल्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन थांबायचं नाही, तर तुला इथं चांगलं शिक्षण घेऊन अजून दर्जेदार चांगलं शिक्षण तुला परदेशात जाऊन घ्यायचंय, तुला तुझं करिअर करायचंय. हे सगळे जे आज तुझ्या सोबत नाहीत, उद्या तुझ्या पाठीमागे कुठं लांब असतील तुला कळणार पण नाही, तुला पुढे जायचंय. ते ऐकून मी शांत स्तब्ध झालो. 10 मिनिट थांबलो आणि मला हे सगळं व्यक्त करायचं होतं म्हणून आपल्या समोर आलो. आपण काय विचार करतोय, आपण कुठे आहे, आपण कुठल्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे आणि समाज आपल्याकडून काय अपेक्षा करतोय, हे सगळं आज पाहणं गरजेचं आहे. आजपर्यंत मला एवढंच सांगायचं, मी जास्त वेळ घेणार नाही, की आजपर्यंत आपण आणि आपली मुलं नेहमी कस्टडीकडे पाठवली किंवा वेळ घालवत बसलो आणि त्यांची मुलं स्टडीत राहिली. कधीच नेत्याचं किंवा मोठ्यांचं पोरग भांडायला, लढायला किंवा संघर्ष करायला येत नाही. तुमच्या आमच्या सारखे आपल्याच विरोधात, आपल्यांच्याच विरोधात बोलतात, भांडतात, गोंधळ घालतात. आपली पोरं कस्टडीत असतात आणि त्यांची मुलं स्टडीत असतात. हे फक्त सांगण्यासाठी मला एवढं बोलायचं होतं. धन्यवाद. सगळ्यांना सप्रेम जय जाऊ.